दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि गृहराज्यमंत्री नामदार योगेश दादा कदम यांचं दापोली नगरीत जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला होता। दापोलीत वातावरण भगवेमय झालं होतं आणि शिवसैनिकांमध्ये नवं चैतन्य दिसून आलं। आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांची एकच गर्दी झाली होती। नामदार कदम यांच्या गळ्यात गृहराज्यमंत्री पदाची माळ पडल्यानंतर प्रथमच दापोली नगरीत त्यांचं आगमन झालं। यावेळी दापोलीची ग्रामदेवता काळकाई देवीला नतमस्तक होत त्यांनी आशीर्वाद घेतले। हजारो शिवसैनिकांनी नामदार कदम यांचं ठिकठिकाणी स्वागत केलं। ढोल ताशा डीजेच्या तालावर शिवसैनिक थिरकले तर महिलांनी फुगड्या घातल्या। हस्तांदोलन व पुष्पगुच्छ घेत त्यांनी जनतेच्या शुभेच्छा स्वीकारल्या। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।